नमस्कार. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिजात मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अभिजात मराठी असं जेव्हा आपण आता म्हणतोय, तेव्हा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे सगळे मराठी जन आनंदित झालेले आहेत. पण जेव्हा आपण म्हणतोय की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा नेमकं काय झालं हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं यावर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आपण महाराष्ट्री प्राकृत भाषा विषयक परिचयपर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. गेले 3 दिवस आपण वेगवेगळ्या विषयावर याच अनुषंगाने व्याख्यानं ऐकत आहात. आजही असंच एक महत्वपूर्ण व्याख्यान आपण ऐकणार आहोत आणि त्यासाठी मी निमंत्रित करते डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांना. नमस्कार राजश्री ताई, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. खरं तर हे वेगवेगळे विषय हाताळत असताना आपलं मूळ नेमकं कुठे आहे? मराठी भाषा आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली भाषा असं सहज म्हटलं जातं. पण त्याही पूर्वी जेव्हा आपण म्हणतोय की गाथा सप्तशती आहे किंवा महदाईसा आणि चक्रधर स्वामी यांनी लिहिलेल्या काही गोष्टी आहेत, धवळे आहेत, तर या सगळ्याच्या मागे नेमका हा आपल्या मराठी भाषेचा इतिहास कुठपर्यंत जातो आणि त्याची माहिती नेमकी आपल्याला असली पाहिजे, याच अनुषंगाने ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे. आणि राजश्रीताई, आज तुम्ही देखील अतिशय महत्वाचा असा विषय घेतलेला आहे. गाहा सतसई आणि महाराष्ट्री प्राकृतातील वाङ्मय या अनुषंगाने आज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. पण तत्पूर्वी आपली ओळख आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला करून द्यायची. डॉक्टर राजश्री मोहाडीकर जैन प्राकृत स्त्रोतांचा समालोचनात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. पाली विषयात MA केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत प्राध्यापक, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज मध्ये अमेरिकन विद्यार्थ्यांना प्राकृत आणि पाली शिकवण्याचा त्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. PhDच्या मार्गदर्शक म्हणून त्या कार्यरत आहेत आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडत आहेत. 6 आंतरराष्ट्रीय परिषदा, 40हून अधिक राष्ट्रीय परिषदा यातून त्यांचा सहभाग हा महत्वपूर्ण आणि मोलाचा आहे. त्याचबरोबर पुस्तक प्रकाशन, त्यांचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 8वी ते 12वी अर्धमागधी भाषेच्या पाठ्यपुस्तकांच्या समितीच्या त्या सदस्य आहेत. या व्यतिरिक्त विश्वकर्मा विद्यापीठ पुणे, सोलापूर विद्यापीठ सोलापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या तिन्ही विद्यापीठात प्राकृत या विषयासाठी आणि कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक नागपूर या सगळ्या विद्यापीठांमधून अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य आहेत. त्यामुळे राजश्री, आज तुमचा बहुमोल असा जो अभ्यास आहे तो आमच्या सगळ्यांच्या वाट्याला यावा असं मी म्हणेन आणि तुमची सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचावी. तर तुमचा विषय आपण सुरू करू शकता. गाहा सतसई आणि महाराष्ट्री प्राकृतातील वाङ्मय या विषयावर डॉक्टर राजश्री मोहाडीकर आज आपल्याला मार्गदर्शन करतायत. धन्यवाद उत्तराताई. खरं पाहता गाहा सतसई किंवा गाथा सप्तशती हा माझ्या फारच जीवाभावाचा विषय आहे, त्यामुळे तोच माझ्याकडे आल्यामुळे मला फारच आनंद झालाय. आणि दुसरं महत्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य शासनाने हे जे पाऊल उचललं आहे मराठी संवर्धनासाठी आणि त्याच्यासाठी प्राकृत भाषांची ओळख करून देणं हा जो एक त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून त्यांनी घेतला आहे तो खरंच खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे खूपच आभार मानेन आणि त्यांचं अभिनंदनही करेन आणि त्यांना असंही म्हणेन की याच धर्तीवरती अजूनही पुढे आपल्याला काही काम नक्कीच करता येऊ शकेल आणि ते काम करणं मराठी भाषेच्या उत्थापनासाठी आणि विकासासाठी खूप महत्वाचं असणार आहे. आणि मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केला तो अगदीच बरोबर आहे की मराठी भाषा ही ज्ञानदेव किंवा महानुभाव पंथ इथपासून सुरू झाली असं म्हणतात, पण ते तसं नाहीये प्रत्यक्षात. त्याचं मूळ जे आहे ते आपल्याला गाहा सतसई सारख्या ग्रंथांमधून आपल्याला सापडतं, जो ग्रंथ आजपासनं खरोखरच 2000 वर्षापूर्वीचा आहे. हाल सातवाहन राजा हा जो होता त्याने या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याचा काळ साधारणतः 21वे साल असा होता.
हे जर बघितलं तर खरोखरच 2000 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ खूपच महत्वाचा आहे. त्या ग्रंथाविषयी जेव्हा बोलेन त्याविषयी आणखी क्षमस्व माहिती देईनच मी त्याबद्दलची. पण त्याआधी मला तुमचे खरंच खूप आभार मानावेसे वाटतात की या विषयावरती बोलायला तुम्ही मला बोलवलं आणि माझे विचार या बाबतीतले काय असतील ते मांडण्याची मला संधी दिली. याबद्दल खरोखरच मी तुम्हा संयोजकांचे खूप आभार मानते आणि विषयाकडे वळते. नक्की. तर जरी माझ्या व्याख्यानाचं शीर्षक गाहा सतसई आणि महाराष्ट्री प्राकृत वाङ्मय असं असलं तरी मी ते थोडं उलटं करणार आहे. कारण गाहा सतसई हे महाराष्ट्री प्राकृतातलं आद्य वाङ्मय समजलं जातं. त्यामुळे महाराष्ट्री प्राकृत म्हणजे नेमकं काय आहे आणि महाराष्ट्री प्राकृतातले वाङ्मय संपत्ती काय आहे हे आधी आपण थोडंसं जाणून घेऊ आणि मग गाहा सतसईकडे किंवा गाथा सप्तशतीकडे आपण वळू. म्हणजे ती एक जी शृंखला आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर महाराष्ट्री प्राकृत जे आहे तर पूर्वी आता तुम्ही प्राकृत भाषांचा विकास आणि हे सगळेच मुद्दे आपण ऐकलेले आहेत. बहुलकर सरांचं इतकं विद्वत्तापूर्ण प्रास्ताविक पण आपण ऐकलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सहजच लक्षात येतं की महाराष्ट्री प्राकृत फक्त हा एकच प्राकृतचा भाग नसून प्राकृत भाषा या भाषांचा समूह आहेत. जेव्हा आपण महाराष्ट्री प्राकृतचं साहित्य बघतो तेव्हा आधी मुळात महाराष्ट्री प्राकृत म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. प्राकृत भाषा ज्या आहेत त्या अनेक भाषा आहेत, अनेक भाषांचा तो समूह आहे आणि त्या बोली भाषा आहेत सगळ्या. त्यामुळे त्या त्या प्रांतांवरून त्या त्या भाषांची ही नावं रूढ झालेली आहेत हे आपल्या लक्षात येतं. अशाच प्रकारे जसं अर्धमागधी आहे, पैशाची आहे, गांधारी आहे, चांडाली आहे, तशीच महाराष्ट्री ही महाराष्ट्र प्रांतामध्ये बोलली जाणारी भाषा होती हे आपल्या त्याच्यावरून लक्षात येईल. असं जरी असलं तरी सुद्धा महाराष्ट्री प्राकृतलाच त्यांनी मुख्य प्राकृत मानून त्या भाषेचं व्याकरण आपल्याला तयार केलेलं दिसतं. म्हणजे गमतीचा भाग असा आहे त्यातला की प्राकृत भाषांचं व्याकरण हे प्राकृत भाषेमध्ये न लिहिता संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यातही गंमत अशी आहे की हे व्याकरण महाराष्ट्री भाषेला प्रमाण मानून लिहिलेलं आहे आणि इतर भाषा म्हणजे इतर प्राकृत भाषा उदाहरणार्थ शौरसेनी, मागधी किंवा अपभ्रंश या भाषांचं व्याकरण महाराष्ट्री प्राकृतच्या तुलनेमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे नक्कीच लक्षात येतं की महाराष्ट्री प्राकृत जी आहे ती महाराष्ट्री प्राकृत ही प्राकृत भाषा समूहातली सगळ्यात महत्वाची अशी भाषा आपल्याला दिसून येते. जेव्हा जैन संप्रदायामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन वेगळे पंथ निर्माण झाले तेव्हा श्वेतांबर पंथाने अर्धमागधी प्राकृतमध्ये ग्रंथरचना केली आणि दिगंबरांनी शौरसेनी प्राकृतमध्ये ती ग्रंथरचना केलेली दिसते. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त जैन मुनींनी सुद्धा महाराष्ट्री प्राकृतमध्ये प्रचंड ग्रंथरचना केलेली आपल्याला दिसून येते. मग जे जैनांचं जे धार्मिक किंवा तत्वज्ञानात्मक जे साहित्य आहे ते बरचसं म्हणण्यापेक्षा बहुतांश सगळंच साहित्य हे शौरसेनी प्राकृत आणि अर्धमागधी प्राकृतमध्ये रचलेलं आपल्याला दिसून येतं. पण या व्यतिरिक्त असणारं जे साहित्य आहे ते त्याची रचना मात्र आपल्याला बहुतांश महाराष्ट्री प्राकृतमध्ये केलेली दिसून येते. जेव्हा आपण साहित्य प्रकार बघतो मुख्यत्वे करून जैन लोकांचं साहित्य प्रकार असं मी आता इथे मुद्दाम म्हणेन कारण प्राकृत ही नंतर फक्त जैनांनी वापरलेली भाषा असं त्याचं एक स्वरूप किंवा अशी त्याची एक ओळख निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. जशी पाली ही केवळ बौद्ध लोकांनी वापरलेली बौद्ध धर्मासाठी वापरलेली भाषा असं जी ओळख निर्माण झाली त्याचप्रमाणे पाली व्यतिरिक्त ज्या सगळ्या प्राकृत भाषा आहेत त्या प्राकृत भाषांची ओळख जैन तत्वज्ञानासाठी किंवा जैन साहित्यासाठी केलेली अशी आपल्याला दिसून येते. पाली हा सुद्धा एक प्राकृतचाच भाग आहे हे आपल्याला मी येथे मुद्दाम नमूद करू इच्छिते.
त्यामुळेच पाली नंतर वेगळं केलं, पण बाकीच्या उरलेल्या प्राकृतमध्ये तुम्हाला पुष्कळ ग्रंथरचना झालेली दिसते. आणि त्यातही मुख्यत्वे करून महाराष्ट्री प्राकृतमध्ये ही ग्रंथरचना झालेली आपल्याला जास्त दिसते. तर जेव्हा आपण साहित्य प्रकार बघतो तेव्हा अनेक प्रकारचं साहित्य आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये काव्य आहे, महाकाव्य आहे, नाटक आहे, शिलालेख आहेत किंवा शास्त्रीय साहित्य आहे. अशा विविध प्रकारचं साहित्य आपल्याला दिसून येतं. या साहित्याविषयी जर बोलायचं झालं तर महाराष्ट्री प्राकृतमधला वाङ्मय प्रकार असे जेव्हा आपण त्यातला मुद्दा घेतो तेव्हा त्यावेळेला आपल्याला या साहित्य प्रकारांनुसार त्याची मांडणी किंवा त्याची विभागणी आपल्याला करावी लागते. तर पहिला प्रकार आपण बघूया त्यातला, तो म्हणजे महाकाव्य. महाकाव्य ही नावातनंच आपल्याला कळतं की ते मोठं काव्य आहे. त्याच्यात बऱ्याच घटना, बरेच सर्ग किंवा बरेच प्रकरण म्हणूया आपण कळण्यासाठी म्हणून. पण काव्य जेव्हा येतं तेव्हा त्याच्यामध्ये सर्ग असतात, म्हणजे चॅप्टर्स म्हणूया, ते येतात त्याच्यामध्ये. असे बरेच सर्ग असतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे की ही जी महाकाव्य प्राकृतमधली आहेत त्या महाकाव्यांचा बहुतांश वेळा आधार हा वाल्मिकी रामायण आणि व्यासकृत महाभारत हाच राहिलेला आहे. पण ते आपल्यासमोर प्रस्तुत करताना त्याची प्रस्तुती जी आहे ती जैन परंपरेनुसार किंवा जैन तत्वांनुसार केलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे या मांडणीमध्ये, रचनेमध्ये आपल्याला खूपसा बदल दिसून येतो. तर प्राकृतमध्ये सुद्धा 5 महाकाव्य आहेत. त्या महाकाव्यांची माहिती आपण थोडक्यात घेऊया. पहिलं महाकाव्य आहे सेतुबंध. सेतुबंध हे याचं दुसरं नाव आहे रावणवध. त्याच्यावरूनच लक्षात येतं की सेतुबंध म्हणजे रामाने लंकेत जाण्यासाठी जो सेतू बांधला त्या सेतूविषयीची माहिती किंवा तो घटनाक्रम याच्यामध्ये मुख्य आहे. आणि दुसरा मुख्य घटक या काव्याचा आहे तो म्हणजे रावणाचा वध. पण या काव्यामध्ये आपल्याला दिसून येतं की वाल्मिकी रामायणातला युद्धकांड जे आहे त्याचा आधार या लेखकाने घेतलेला आहे किंवा या कवीने घेतलेला आहे. या महाकाव्याचा जो कवी आहे तो आहे प्रवरसेन. आणि त्याने या काव्यामध्ये जे प्रकरण केली आहेत त्याला त्याने आश्वास असं नाव दिलेलं आहे. आणि या काव्यात एकूण 15 आश्वास आहेत आणि त्या एकूण 1261 श्लोकांमध्ये ते विभागले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की मांडणी करताना अतिशय सुसंस्कृत प्राकृतचा वापर प्रवरसेनाने आपल्याला केलेला दिसतो. मी मुद्दाम सुसंस्कृत हा शब्द इथे वापरला आहे. हे संस्कृतचा प्रभाव जो आहे तो प्रवरसेनाच्या भाषेवरती आपल्याला दिसून येतो. कारण प्रवरसेन या नावावरनही आपल्याला लक्षात येतं की कदाचित हा कवी मुळातला संस्कृत कवी असल्यामुळे पण प्राकृत भाषेचीही तेवढीच चांगली जाण असल्यामुळे त्याने या काव्यामध्ये संस्कृत प्रचूर किंवा संस्कृतच्या प्रभावाने युक्त अशी भाषा आपल्याला वापरलेली दिसते. पण अतिशय सुंदर अशी निसर्ग वर्णनं, समुद्राचं वर्णन, सूर्यास्ताचं वर्णन, सूर्योदयाचं वर्णन किंवा वानरांनी जे सेतुबंधन केलं त्या घटनेचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने याच्यात केलेलं दिसतं. त्या मानाने रावणाचा वध ही जी घटना आहे त्या घटनेला त्या मानाने कमी महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतं. पण मुळातून आपण वाचावं असं हे काव्य नक्कीच आहे. दुसरं महाकाव्य आहे गौडवह. गौडवह म्हणजे गौडवध. गौड प्रदेशाचा जो राजा आहे त्याचा वध करण्याचा जो प्रसंग आहे किंवा तो युद्धाचा जो प्रसंग आहे तो प्रसंग या ग्रंथामध्ये, या महाकाव्यामध्ये वर्णिला आहे. या काव्याचा जो कवी आहे तो आहे वाक्पतीराज.
तो कनौजच्या यशोवर्मन राजाच्या पदरी आश्रयाला होता आणि गौड देशातल्या राजाशी जे युद्ध झालं त्या युद्धाचा पूर्ण घटना प्रसंग या ग्रंथामध्ये येतो. या महाकाव्याचं वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की आपल्या भारतीय परंपरेमध्ये मंगलाचरणाने ग्रंथाला सुरुवात करणं हे अगदी नित्य आहे. पण वाक्पती राजाने जेव्हा प्राकृतमध्ये तो ग्रंथ लिहितो आहे त्यावेळेला 61 श्लोकांमध्ये त्याने या महाकाव्याचं मंगलाचरण लिहिलंय आणि ते मंगलाचरण त्याच्यामध्ये त्याने विष्णूचे अवतार, गौरी, लक्ष्मी, चंद्र, सूर्य, पार्वती, गणपती या सगळ्यांची स्तुती वाक्पती राजाने या ग्रंथामध्ये केली. त्याचबरोबर प्राकृत भाषेचं महत्व सांगणारी प्रशस्ती म्हणजे स्तुती ही सुद्धा या गौडवहमध्ये त्याने दिलेली आहे. हे खूप महत्वाचं आहे. वाक्पती राजाचा काळ आपण जर बघायला गेला तर साधारणतः 10वं शतक वगैरे असेल, पण ज्या काळामध्ये संस्कृतला खूप जास्ती महत्व होतं आणि प्राकृतला कमी दर्जाचं लेखलं जात होतं त्यावेळेला वाक्पती राजाने हा त्याच्या ग्रंथामध्ये नोंदवून ठेवलेला जो महत्वाचा उल्लेख आहे तो खूपच महत्वपूर्ण असा आपल्याला वाटतो, कारण प्राकृतला कोणीतरी विशेष महत्व दिलेलं आपल्याला याच्यात दिसून येतं. त्यानंतरचं महाकाव्य आहे द्व्याश्रय काव्य, द्विआश्रय काव्य. द्विआश्रय याचाच अर्थ याच्यामध्ये श्लेषात्मक अशी रचना केली आहे, म्हणजे 2 प्रकारचे अर्थ ज्याच्यातनं निघतात अशी रचना या ग्रंथामध्ये या महाकाव्यामध्ये केलेली आहे. आणि या काव्याचे जे कवी आहेत ते आहेत आचार्य हेमचंद्र. हेमचंद्र हे प्राकृतमधले खूप मोठे वैयाकरणी किंवा व्याकरणकार समजले जातात. हेमचंद्रांनी मुळात प्राकृतचे व्याकरणाचे नियम स्पष्ट करण्यासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पण त्याचबरोबर राजाची स्तुती किंवा राजाविषयीची माहिती किंवा इतर दुसरी काही माहिती असाही एक उद्देश किंवा उद्दिष्ट या महाकाव्यामध्ये आपल्याला दिसून येतं. या महाकाव्यामध्ये एकूण 8 सर्ग आहेत आणि सुरुवातीच्या 6 सर्गांमध्ये महाराष्ट्रीय प्राकृतच्या व्याकरणाचेच नियम सांगितलेले आपल्याला दिसतात आणि नंतरच्या 2 सर्गांमध्ये मगाशीच मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे आधी महाराष्ट्रीचे नियम देऊन त्याच्या अनुषंगाने शौरसेनी, मागधी किंवा अपभ्रंश, पैशाची या भाषांचे किंवा या प्राकृत भाषांचे नियम व्याकरणाचे नियम हे आपल्याला समजावून सांगितले जातात. तर तसाच रचनाबंध हेमचंद्र आचार्यांनी सुद्धा या ग्रंथामध्ये आपल्याला ठेवलेला दिसून येतो. चौथं महत्वाचं महाकाव्य आहे सिरिचिंद कव्व. सिरिचिंद कव्व म्हणजे श्रीचिन्ह काव्य. आता श्री म्हणजे कृष्ण हे आपल्याला माहितीच आहे. तर या महाकाव्याचे जे कवी आहेत ते आहेत कृष्णलीला शुक नावाचे कवी. नाव सुद्धा किती भारी आहे बघा, कृष्ण हे नाव आलंय त्याच्यात आणि हे काव्य सुद्धा कृष्णाविषयीच आहे. कृष्णलीला शुक यांनी हे जे काव्य लिहिलेलं आहे हे सुद्धा वररुची हा जो दुसरा व्याकरणकार आहे प्राकृत मधला त्याचं प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये आलेले जे व्याकरणाचे नियम आहेत त्याच्या स्पष्टीकरणासाठी ही रचना केलेली आपल्याला दिसून येते. याच महाकाव्याचं दुसरं नाव आहे गोविंदाभिषेक. आता गोविंद म्हणजे परत श्रीकृष्णच. तर गोविंदाभिषेक या काव्यामध्ये एकूण 12 सर्ग आहेत आणि प्रत्येक सर्गाची सुरुवात श्री या शब्दाने केलेली आहे, म्हणून या महाकाव्याचं शीर्षक हे सिरिचिंद कव्व म्हणजे श्री या चिन्हाने अंकित झालेलं काव्य असं केलेलं आहे. पण हे जे महाकाव्य आहे या महाकाव्याचे जे पहिले 4 सर्ग आहेत ते कृष्णलीला शुक या कवींनी लिहिले आहेत.
तर उरलेले जे 4 सर्ग आहेत त्यांचा जो शिष्य आहे दुर्गा प्रसाद यांनी लिहिलेले आहेत आणि हे संपूर्ण काव्य काही उपलब्ध नाही. 5वं जे महाकाव्य आहे ते आहे सोरी चरित्र. सोरी हे सुद्धा परत श्रीकृष्णाविषयीचंच काव्य आहे आणि ह्याचे जे कवी आहेत ते आहे श्रीकंठ. यांचा काळ साधारणतः इसवी सनाचं 1780 असा मानला जातो. हे पण काव्य संपूर्ण काव्य उपलब्ध नाहीये, त्याचे फक्त 4च सर्ग उपलब्ध आहेत आणि यामध्ये सुद्धा श्रीकृष्णाचीच कथा सगळी सांगितलेली आहे. पण मग याला महाकाव्य का म्हणावे असाही एक प्रश्न आपल्याला आपल्या मनामध्ये येऊ शकतो आणि त्याचं कारण एवढंच की इतर ग्रंथांमध्ये या महाकाव्याचे उल्लेख महाकाव्य म्हणून सापडतो आणि म्हणून या काव्याला आपल्याला महाकाव्य म्हणावंसं वाटतं. आता हे झालं महाकाव्यांविषयी, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खंडकाव्य हाही प्रकार आपल्याला प्राकृतमध्ये दिसतो. आता खंडकाव्य म्हणजे नेमकं काय, तर महाकाव्यातले जे विषय आहेत, महाकाव्याचे जे विषय होऊ शकतात अशा विषयांमधल्या एखाद्या छोट्या घटनेबद्दलच ज्याच्या विषयी लिहिलं जातं त्याला खंडकाव्य असं म्हटलं जातं. तर अशी सुद्धा ही खंडकाव्य आपल्याला प्राकृतमध्ये दिसतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे कंसवध किंवा कंसवह. आता नावावरनं स्पष्ट होतं की कंसवध ही मुख्य घटना याच्यामध्ये आहे, पण परत कंसवधाविषयी फार काही ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं दिसत नाही. परंतु श्रीकृष्ण आणि बलराम हे मथुरेमध्ये आल्यानंतर त्यांनी जे तिथे पराक्रम केले किंवा त्यांनी जे तिथे काही त्यांचं शौर्य दाखवलं त्याविषयी जास्त वर्णन किंवा जास्त चर्चा किंवा जास्त त्याविषयीची स्तुती ही या काव्यामध्ये आपल्याला दिसून येते. या काव्याचे जे कवी आहेत ते आहेत रामपाणीवाद. तमिळनाडूमध्ये पाणीवाद म्हणजे तबला किंवा ढोलकी वाजवणं किंवा पखवाज वाजवणं हा त्यांचा व्यवसाय असे. त्यामुळे पाणी म्हणजे हात आणि हाताने जे तालवाद्य वाजवतात म्हणून त्यांना पाणीवाद ही उपाधी त्यांना प्राप्त झालेली होती. तर या कंसवहाचे सुद्धा 4 सर्ग आहेत. खंडकाव्य असल्यामुळे त्याचा जीव छोटाच असतो आणि या रामपाणीवादांचा काळ हा साधारणतः इसवी सनाचं 1707 हा मानला जातो. या कंसवहामध्ये एकूण 4 सर्ग आहेत आणि 233 श्लोक आहेत. आता या काव्याबद्दल एक गंमत सांगते बरं का, की रामपाणीवाद हे सुद्धा संस्कृतचे प्रख्यात पंडित होते, पण ते प्राकृतही शिकलेले होते. पण त्यांनी जणू काही प्राकृतचं व्याकरण समोर ठेवून रचना केली असावी अशा प्रकारचा कृत्रिमतेचा भास आपल्याला या कंसवहमधनं होताना दिसतो. हेही आपल्याला इथे लक्षात येतं. त्याच्यानंतरचं खंडकाव्य आहे उषानिरुद्ध. उषा ही बाणासुराची कन्या आणि अनिरुद्ध हा श्रीकृष्णाचा नातू. आता ह्याच्यावरनं परत लक्षात येईल की महाभारत हाच या दोन्ही काव्यांचा महत्वाचा आधार राहिलेला आहे. आता इथे सुद्धा रामपाणीवाद हेच या ग्रंथाचे कवी आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आणि उषा आणि अनिरुद्ध यांच्या विवाहापर्यंतची सगळी कथा इथे येताना दिसते. कसा अनिरुद्धला बाणासूर पकडतो आणि कैदेत टाकतो, मग श्रीकृष्ण कसा बाणासुराशी युद्ध करायला जातो, अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेले आहे. छोटे सहज सोपे शब्द वापरलेले आपल्याला रामपाणीवादांनी दिसून येतात. त्याच्यानंतरचं खंडकाव्य आहे ते म्हणजे भृंग संदेश. भृंग म्हणजे भुंगा. आता संस्कृतमध्ये मेघदूत हे काव्य प्रसिद्धच आहे, तर त्याच धर्तीवरती भृंग संदेश ही रचना केलेली आपल्याला दिसून येते, पण याचा कर्ता अज्ञात आहे आणि हे पूर्ण काव्य आपल्याला उपलब्ध नाही. यानंतरचा महाराष्ट्रीय प्राकृतमधला सगळ्यात महत्वाचा
साहित्य प्रकार आहे तो म्हणजे चरित्र साहित्य. आपण जेव्हा जैन परंपरांचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की जैनांचा किंवा जैन परंपरेचा आचरणावरती अतिशय महत्वाचा विश्वास किंवा अतिशय गाढ विश्वास त्यांचा आचरणावरती आहे. आणि त्यामुळे या चरित्र काव्यांना खूप जास्ती महत्व हे जैन परंपरेत किंवा प्राकृत साहित्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. या चरित्र काव्यांमध्ये मुख्यत्वे करून राम, कृष्ण, त्या जैन परंपरेतले तीर्थंकर किंवा जैन परंपरेतली इतर महनीय व्यक्तिमत्व यांच्या चरित्राचा विचार किंवा यांच्या चरित्राचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यातलं सगळ्यात आदिम किंवा सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात पहिलं जे चरित्र काव्य आहे ते आहे विमलसुरी या जैन मुनींनी लिहिलेलं पौमचर्यम हे. पौमचर्यम हे रामाविषयीचं आहे. पौम म्हणजे पद्म आणि पद्म म्हणजे प्राकृत साहित्यामध्ये किंवा जैन परंपरेमध्ये राम. त्यामुळे पद्मचरित्र म्हणजे रामाचं चरित्र सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. विमलसुरी यांचा काळ साधारणतः 3रं ते 4थं शतक हा मानला जातो. आता मी सांगितलं त्याप्रमाणे वाल्मिकी रामायण हाच जरी आधार या ग्रंथाचा असला तरी मांडणी मात्र या ग्रंथाची खूप वेगळी आहे. आता खूप वेगळी आहे म्हणजे नेमकं काय आपल्याला हे माहिती आहे. आत्ताच आपण सेतुबंधाचाही उल्लेख केला होता. त्यामुळे सेतुबंधामध्ये राम रावणाचा वध राम रावणाचा वध करायला जातो लंकेपर्यंत हे हा सगळा घटनाक्रम आपल्याला माहिती पण आहे आणि सेतुबंधामध्ये तो येतो पण. पण विमलसुरींनी जेव्हा पौमचर्यमची रचना केली तेव्हा मात्र त्यांनी या परंपरेला थोडंसं वेगळं स्वरूप दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ह्याचं महत्वाचं कारण असं की त्यांना जैन तत्व किंवा जैन धर्म हा रुजवायचा असल्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा असल्यामुळे त्यांनी जैन परंपरेनुसार रामचरित्राची मांडणी आपल्याला केलेली दिसते. आणि खरोखरीच इतकी सुंदर भाषा, इतकी सुंदर वर्णनं, इतके सुंदर उपमा इत्यादी अलंकारांचा उपयोग या सगळ्यांनी आपलं मन खरंच मोहून घेतलं जातं. आणि त्याच वेळेला आपल्याला वेगळ्या पद्धतीने चरित्रांचं उदात्तीकरण कसं करता येतं हेही आपल्याला इथे दिसून येतं. म्हणजे आजकालचा हा ट्रेंड आहे की खलनायकी प्रवृत्ती जी असते, आता आपण एक चित्रपटांचं उदाहरण घेऊ शकतो इथे की त्याच्यामधल्या खलनायकाला एक उदात्तीकरण करून कधी कधी आपल्या समोर दाखवलं जातं आणि त्यांना त्यांची प्रस्तुती केली जाते. तर तो प्रकार आपल्याला विमलसुरींच्या पौमचर्यमध्येही दिसून येतो. रावणाला या ग्रंथामध्ये या काव्यामध्ये अतिशय चारित्र्य संपन्न असं दाखवलेलं आहे आणि केवळ सीतेला पळवणं एवढी एकच चूक त्याच्या हातून झाली आहे असंही दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं राम हा रावणाचा वध करतच नाही त्याच्यामध्ये, कारण राम हा त्याचा शेवटचा जन्म असल्यामुळे हा मोक्षाला जाणार आहे. तर मोक्षाला जाणारी व्यक्ती ही हिंसा करू शकत नाही जैन परंपरेप्रमाणे. म्हणून इथे आपल्याला तशा पद्धतीने रचना किंवा मांडणी केलेली दिसून येते. दुसरं महत्वाचं चरित्र काव्य आहे ते म्हणजे सुरसुंदरीचर्यम. या चरित्रामध्ये जरी प्रेमकथेचं चरित्र चित्रण असलं तरी चरित्र किंवा शीलपालन आणि प्रेमकथा या दोन्हीवरही अतिशय छान असा एक भाव ठेवून चांगलं सुंदर रीतीने परिपालनाचं जे वर्णन आहे ते ह्याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला दिसून येतं. या सुरसुंदरीचर्यमचे एकूण 16 परिच्छेद आहेत. परिच्छेद म्हणजे सर्ग आणि प्रत्येक परिच्छेदामध्ये साधारणतः 250 श्लोक यामध्ये आहेत. धनेश्वर सुरी
हे याचे कवी किंवा लेखक आहेत. आणि त्याचा रचनाकाल हा साधारणतः इसवी सन 1038 असं मानलं जातं. आणि या ग्रंथाचं जे शीर्षक आहे ते ग्रंथ नायिकेच्या नावावरून आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर सुपासनाहचर्य जे 7वे तीर्थंकर आहेत सुपार्श्वनाथ त्यांच्याविषयीचं हे आहे. त्यानंतर श्री विजयचंद्र केवलीचर्य जे केवल ज्ञान प्राप्त केलेले जे विजयचंद्र सूर्य आहेत त्यांच्याविषयीचं ह्याच्यामध्ये आपल्याला वर्णन किंवा त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येते. त्यानंतर महत्वाचं आहे ते महावीरचर्य. महावीर हे आपल्याला जैन धर्मातले 24वे तीर्थंकर म्हणून माहितीच आहेत. आणि त्यामुळे महावीरांच्या या चरित्रामध्ये महावीरचर्य हे 2 चरित्र आपल्याकडे आहेत. एक आहे गद्यपद्यमय आणि एक आहे पद्यमय. तर मी आता पद्यमय जे काव्य आहे त्याच्याबद्दल सांगते आहे. ते या ग्रंथाचे जे या काव्याचे जे लेखक आहेत, कवी आहेत, ते आहेत नेमिचंद्र सुरी. आणि या ग्रंथामध्ये एकूण 2385 श्लोक आलेले आहेत. आणि गंमत वाटते की विविध भौगोलिक प्रदेशांचे उल्लेख याच्यामध्ये येतात. महावीर ज्या ज्या प्रदेशांमध्ये फिरले, जिथे लोकांनी त्यांना भरपूर त्रास दिला किंवा त्यांना स्वीकारण्यामध्ये लोकांनी खूपच खळखळ केली, अशासारख्या सर्व घटनांचं चित्रीकरण किंवा त्यांच्याविषयीचं विवेचन या ग्रंथांमध्ये आलेलं दिसतं. याशिवाय सुदंसनाचर्यम, कुम्मापुत्तचर्यम हे पण चरित्रकाव्य खूप महत्वाचे आपल्याला दिसतात. यानंतर गद्यपद्य मिश्रित चरित्रकाव्य जेव्हा आपण बघतो त्यामध्ये चौपन्न महापुरुषचर्यम हा एक खूप महत्वाचा ग्रंथ आपल्याला दिसून येतो. 54 जैन परंपरेमध्ये 54 शलाका पुरुष मानलेले आहेत. शलाका पुरुष म्हणजे ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी आहे, जे आदरणीय आहेत, अशी 54 व्यक्तिमत्व मानलेली आहेत. त्या व्यक्तिमत्वांविषयी शीलांकाचार्य जे आहेत त्यांनी हा ग्रंथ रचलेला आपल्याला दिसून येतो. याचा रचनाकाल हा साधारणतः 868 इसवी सन असा गृहीत धरता येतो. या ग्रंथाचं महत्व असं आहे की या ग्रंथामध्ये विविध प्रकारच्या तपश्चर्या, विविध प्रकारची प्रायश्चित्त, अतिशय सुंदर अशी ऋतूंची वर्णनं याविषयी माहिती तर येतेच, पण त्याचबरोबर धर्म, तत्वज्ञान याविषयीची चर्चा सुद्धा येते. फक्त अतिशय संस्कृत प्रचूर असा हा ग्रंथ असल्यामुळे किंवा संस्कृत भाषेचा प्रचंड प्रभाव या भाषेवर दिसत असल्यामुळे थोडीशी ही भाषा इतर चरित्र ग्रंथांच्या मानाने अवघड आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. यानंतरच जंबूचर्यम, रयणचूडरायचर्यम यासारखे ग्रंथ सुद्धा आपल्याला दिसतात. आणि परत महावीरचर्य हे सुद्धा गद्यपद्य मिश्रित असं आपल्याला दिसून येतं. आपण नेहमी म्हणतो की गुरु आणि शिष्य ही परंपरा, गुरु आणि शिष्य हा संबंध, तर या संबंधांविषयी सुद्धा या महावीरचर्येमध्ये गद्यपद्य मिश्रित जे महावीरचर्य आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला ती माहिती किंवा त्याविषयीचं भाष्य हे दिसून येतं. यानंतर अत्यंत महत्वाचा असं चंपू काव्य हा एक प्रकार, साहित्य प्रकार आपल्याला बघायला मिळतो. प्राकृत साहित्यामध्ये तसं तुम्हाला आदर्श असं चंपू काव्य कोणतं मिळत नाही, परंतु उद्योतन सुरी साधारणतः 9व्या शतकातले यांनी जे कोवलयमाला काहा नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्या वर्णनामध्येच त्यांनी चंपू स्वरूप निबद्धा असं स्वतःच म्हटलेलं असल्यामुळे त्याला चंपू काव्य असं म्हटलं जातं. कोवलयमाला हा ग्रंथ अतिशयच सुंदर आणि अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये आपल्याला खूप मराठी शब्द,
खूप महाराष्ट्री प्राकृतचे शब्द हे सगळे सापडतात. महाराष्ट्री प्राकृतमध्येच लिहिलेला ग्रंथ आहे तो, पण मराठीच्या जवळ जाणारे खूप सारे शब्द, खूप साऱ्या प्रथा, म्हणजे नागपंचमीला आपण झोके घेण्याचा आपल्याकडे पूर्वी महाराष्ट्रामध्ये एक परंपरा होती, त्याचा उल्लेख आहे. उखाण्यांचा उल्लेख आहे की पत्नीने आणि पतीने एकमेकांची नावं उखाण्यांमध्ये घेणं, याही प्रथेचा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर त्यामुळे कुवलेमाला ग्रंथ हाही आपल्याला नक्कीच वाचला पाहिजे. त्यानंतर मुक्तक काव्य हा एक महत्वाचा विषय आपल्याला इथे दिसून येतो. तर मुक्तक काव्य म्हणजे नेमकं काय? तर मुक्तक काव्य हे एक आपण सुभाषित म्हणूया किंवा वेगवेगळ्या विषयांवरचे जे श्लोक असतात त्यांचा एकत्रित केलेला संग्रह असतो. पण या काव्य प्रकारामध्ये हे श्लोक एका विषयावरचे जरी असले तरी एकमेकांशी संबंधित नसतात. म्हणजे जसं आता आपण नाटक वाचत असू तर त्याच्यामध्ये येणारे श्लोक हे खालचा श्लोक हा वरच्याशी कुठे ना कुठेतरी जोडलेला असतो. तसं आपल्याला या मुक्तक काव्यामध्ये सापडत नाही. म्हणजे सज्जन या विषयावरचे अनेक श्लोक सापडतील, पण म्हणून हे सगळे श्लोक एकमेकांशी संबंधित जोडून घेता येतील असं अजिबात नाही. यातलं सगळ्यात महत्वाचं मुक्तक काव्य आहे ते म्हणजे गाहा सतसई किंवा गाथा सप्तशती. याची माहिती मी आता इथे जास्त बोलत नाही, त्याच्याविषयी मी पुढे बोलणारच आहे. त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं जे मुक्तक काव्य आहे ते म्हणजे वज्जालग्ग. हे जयवल्लभ नावाच्या मुनींनी याचं संकलन आणि लेखन केलेलं आहे. जयवल्लभ मुनी हे जैन परंपरेतलेच मुनी होते आणि त्यांनी वज्जा या छंदामध्ये या ग्रंथाची रचना केलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय स्तोत्र साहित्य, नाटक आणि सट्टक हे साहित्य देखील आपल्याला उपलब्ध आहे. आता सट्टक म्हणजे काय? तर सट्टक हा पूर्णपणे प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला नाट्य प्रकार आहे. आता बरीच सट्टकं लिहिली गेली असतील, पण आता फक्त 5च सट्टकं उपलब्ध आहेत. कर्पूर मंजरी, रंभा मंजरी, शृंगार मंजरी, विलासवती आणि आनंद सुंदरी. त्यातला आनंद सुंदरीचा उल्लेख मी अगदी निश्चितपणे करेन. आनंद सुंदरी लिहिणारा जो घनश्याम आहे तो 17व्या शतकातला असून कोकण निवासी होता आणि त्याच्या आनंद सुंदरी या सट्टकामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचे सिद्धी जोहर किंवा मुरुड जंजिऱ्याचा किल्ला यांचे उल्लेख आपल्याला दिसतात. त्यामुळे ऐतिहासिकतेच्या दृष्टीने सुद्धा आनंद सुंदरी हे सट्टक महत्वाचे आहे. सट्टकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साधारणतः त्याची रचना ही त्यातले जे संवाद आहेत ते शौरसेनी प्राकृतमध्ये आणि त्यातलं काव्य जे आहे ते महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे असं आपल्याला नॉर्मली दिसून येतं. पण आनंद सुंदरीच्या बाबतीत मात्र महाराष्ट्री प्राकृतमध्येच त्याची रचना झालेली आपल्याला दिसून येतं. प्राकृत साहित्याचा कथा साहित्य हा एक फार महत्वाचा भाग आहे. जैनांचं जे आगम साहित्य आहे त्या आगम साहित्यावरती पुष्कळ टीका या लिहिल्या गेल्या आहेत आणि या टीकांमधून आपल्याला खूप सारं कथा साहित्य किंवा खूपसं कथा साहित्य हे बघायला वाचायला मिळतं. आणि हे कथा साहित्य हे खूपच महत्वाचं असं आहे, कारण त्या कथा साहित्यामध्ये सांस्कृतिक माहिती, समाज व्यवस्था, व्यवहार चातुर्य, तत्वज्ञान, धर्मोपदेश एवढंच नव्हे तर त्या काळातली न्याय प्रणाली या सगळ्यांविषयीची माहिती या कथा साहित्यांमधनं आपल्याला मिळते. काही नमुना दाखल काही कथा साहित्यांची नावं मी सांगते तुम्हाला. हरिभद्र सुरी यांनी लिहिलेलं 8व्या शतकातलं समराईच्य कहा म्हणजे समरादित्य कथा हा एक खूप महत्वाचा कथाग्रंथ आहे, ज्यामध्ये समरादित्य या नायकाच्या एकूण 9 जन्मांची कथा आपल्याला सांगितली आहे. आपल्याला हे इथे लक्षात घेतलं पाहिजे
की जेव्हा प्राकृतमध्ये जेव्हा कथा साहित्य रचलं जातं तेव्हा त्याचा मूळ उद्देश केवळ मनोरंजन असा नसून धर्मोपदेश आणि आत्मसाधन किंवा मोक्ष साधन, मोक्ष मिळवणे हा त्यातला महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे ह्या कथा साहित्यामधनं या बाकीच्या सगळ्या जरी गोष्टी आपल्याला मिळत असल्या, कळत असल्या, तरी माणसाची प्रवृत्ती भोगाकडून मोक्षाकडे नेण्याचीच करण्याचा प्रयत्न आपल्याला या ग्रंथांमध्ये, कथा साहित्यामध्ये दिसून येतो. आगम साहित्यावरील ज्या टीकांचा आता मी उल्लेख केला, ते आगम साहित्य श्वेतांबरांचं असेल तर ते निश्चितपणे अर्धमागधीमध्ये आहे. दिगंबर जैनांचं असेल तर ते शौरसेनीमध्ये आहे. आणि पुष्कळ वेळा या आगम ग्रंथांवरील ज्या टीका आहेत त्या आपल्याला अर्धमागधी भाषेमध्ये लिहिलेल्या सुद्धा दिसून येतात. त्यामुळे महाराष्ट्री प्राकृतमध्ये कथा साहित्य आहे, नाही असं नाही, पण जेव्हा वसुदेव हिंडीसारखा कथा साहित्याने प्रचूर असलेला ग्रंथ जेव्हा आपण बघतो तेव्हा ती भाषा मात्र जुनी अर्धमागधी असलेली आपल्याला दिसून येते. वसुदेव हिंडी हे कृष्णाचे वडील वसुदेव यांच्या प्रवास वर्णनाचा ग्रंथ आहे, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचाही काळ 3रं-4थं शतक हाच आहे. तर थोडक्यात म्हणजे मी संपूर्ण माहिती काही इथे देऊ शकलेली नाहीये, परंतु एक गोषवारा महाराष्ट्री प्राकृतमध्ये काय काय साहित्य आपल्याला सापडतं याचा एक गोषवारा मी इथे आपल्यासमोर सादर केला आहे. आणि तुम्हाला जर आणखीन त्याच्याबद्दल उत्सुकता असेल तर आपण नक्कीच याच्याविषयीची माहिती जास्ती करून मिळू शकतो. आता महाराष्ट्री प्राकृत साहित्याविषयी आपण आता माहिती घेतलीच आणि मी असं म्हटलं की गाहा सतसई हा महाराष्ट्री प्राकृत मधला अतिशय आद्य आणि अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. त्याला आपण महाराष्ट्री प्राकृत मधलं देखणं वाङ्मय शिल्प असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये किंवा ते अतिशयोक्त सुद्धा वाटू नये. गाहा सतसई बद्दल खरं पाहता बोलावं तेवढं कमीच आहे. आणि हे काव्य अनुभव घेण्यायोग्य आहे असं मी निश्चितच म्हणेन. हे काव्य म्हणजे काव्य साहित्यातला एक सुंदर आविष्कार किंवा चमत्कार म्हणायला हवा. सातवाहन कुळातील राजा हाल हे त्याचं नाव आहे, त्याने या गाथांचं संकलन प्रत्येक गाथेसाठी 1 करोड रुपये देऊन केलं असं म्हटलं जातं. आणि असा उल्लेख गाहा सतसईमध्येच आलेला आपल्याला दिसतो. या गाहा सतसईलाच गाथा सप्तशतीमध्येच अमियम पाव्य कव्वम असंही म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. अमिय म्हणजे अमृत आणि पाव्य म्हणजे प्राकृत. त्यामुळे अमृताप्रमाणे असलेले किंवा अमृतमय असलेले प्राकृत काव्य असाही उल्लेख आपल्याला सापडतो. गाहा सतसई म्हणजे सप्तशती म्हणजे 700. तर 700 गाथांचा हा संग्रह आपल्यासमोर हाल राजाने आणून ठेवलेला आहे. आणि काय वर्णावा तो संग्रह, म्हणजे खरोखरच अप्रतिम असा संग्रह आहे. अतिशय सुंदर रमणीय अशी निसर्ग दृश्य, सुंदर अशी प्रतिमा सृष्टी, सुंदर असा कल्पना आविष्कार. बरं, कल्पना आविष्कार जरी म्हटलं तरी त्या आविष्कारामध्ये कुठेही अतार्किकता किंवा हे आपल्याला काय असं कधी अनुभव आलेलाच नाही असं कुठेही वाटत नाही. आपल्या रोजच्या जीवनातल्या घटनांचाच आधार या गाहा सतसईमध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे ते आपल्या मनाला आणखीन भावतं. सोपी सहज समजेल अशी शब्दयोजना या गाहा सतसईचं आणखीन एक महत्वाचं बलस्थान आहे असं मी म्हणेन. महाराष्ट्री प्राकृतला मराठीची जननी म्हणतातच. ते कसं, तर त्यातले काही शब्द जे गाहा सतसईमध्ये सुद्धा आपल्याला सापडतात ते आपल्याला इथे प्रमाण म्हणून मानता येतील. उदाहरणच बघायचं झालं तर 1-2-4 शब्द मी सांगते. हक्कार म्हणजे हाका मारणे,
बोलले ई म्हणजे बोलणे, बप्प म्हणजे बाप किंवा तुप्प म्हणजे तूप अशासारख्या शब्दांचा वापर या गाहासतसेमध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपल्या मराठीच्या खूप जवळची ही भाषा आपल्याला वाटते. असे कितीतरी शब्द गाहासतसईमध्ये वाचताना आपल्याला दिसून येतात. गाहासतसईचं महत्व आणखीन काय असेल तर संस्कृत काव्यशास्त्र जे आहे ते संस्कृत काव्यशास्त्र उत्कृष्ट काव्य म्हणून जेव्हा उदाहरण द्यायची वेळ येते तेव्हा गाहासतसईमधीलच उदाहरणं त्या काव्यशास्त्रामध्ये दिलेली आपल्याला दिसून येतात. यावरूनही आपल्याला गाथा सप्तशतीचं महत्व किंवा गाहासतसईचं महत्व हे दिसून येतं. कारण मगाशीच मी म्हटलं की संस्कृत ही प्रमाणित भाषा मानली गेली, संस्कृत ही पंचतारांकित भाषा झाली, त्यामुळे प्राकृतला थोडं कमी दर्जाचं मानलं गेलं. अशा काळामध्ये प्राकृत काव्याला प्रमाण मानणं हे खरंच खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. टीकाकारांनी गाहासतसईवरती शृंगारकतेचा आरोप केलेला आपल्याला दिसतो. त्याची अनेक कारणं आहेत, पण जर तुम्ही गाहासतसई वाचली तर असं लक्षात येईल की गाहासतसई ही केवळ आणि केवळ शृंगार रसानेच युक्त आहे असं अजिबातच नाही. त्या पलीकडे जाऊनही आपल्याला खूप काही गाहासतसई संदेश देते. तो कसा हे थोडंसं आपण बघूया. गाहासतसई हा प्रेमभावना व्यक्त करणारा ग्रंथ असल्याने प्रामुख्याने माणसाचा मनोव्यापार हा या ग्रंथाचा महत्वाचा आधार किंवा महत्वाचा विषय आहे. आणि मनोव्यापार हा प्रकार असा आहे की त्याची हाताळणी आपल्याला अतिशय कुशलतेनेच करावी लागते. आजच्या धकाधकीच्या आत्मकेंद्रित जीवनामध्ये नाती सांभाळणं हे फार कठीण आणि अवघड काम झालं आहे. त्यामुळे मन दुखावणं, नाती तुटणं हे फार सहजगत्या होतं आजकाल. अशा वेळेला ही गुंतलेली नाती कशी सांभाळावीत, ही तुटलेली नाती कशी सांधावीत हे सांगताना गाहासतसईमध्ये गाहा येते. ती गाहा अशी सही इरिसिव्य गई मारुवसु तंसवलीय मुहंदम बालवालुंकी तंतु कुडिलाणम पेम्माणम. मग म्हणजे काय? बालवालुंकी म्हणजे कोवळी काकडी. कोवळ्या काकडीवरचे जे तंतू असतात त्याच्यावरचे जे रेषे असतात ते एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. ते जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला अतिशय हलक्या हाताने ते सोडवावे लागतात, नाही तर ते तुटून जातात. आणि ते तुटले की परत मूळ पदाला ते प्राप्त होत नाहीत. ते जर तुम्ही जोडायला गेलात तर तिथे गाठ पडते आणि ही गाठ म्हणजेच आपला पूर्वग्रह. एकदा का नातं तुटलं की ते पूर्वपदाला परत येत नाही हे सांगताना गाहासतसई आपल्याला तापवून गार केलेल्या पाण्याची उपमा देते. बघा किती समर्पक उपमा आहे. आता आपण आजारी असलो तर पाणी उकळून प्यायला सांगतात, पण ते पाणी बेचव लागतं. पण नॉर्मल साधं पाणी जे असतं ते चविष्ट लागतं की नाही आपल्याला. पण इथे मात्र मग उकळलेलं पाणी तुम्ही काय वाटेल तिथे घातलं तरी मूळ चव पाण्याची जी असते ती चव काही त्या पाण्याला प्राप्त होत नाही. गाहा म्हणते की आपल्या नात्यांचं पण तसंच आहे. तुम्ही जर नातं सांभाळलं नाहीत, तुम्ही जर त्या नात्याची हाताळणी समजूतदारपणे केली नाही तर त्या नात्यामध्ये एक गाठ बसते. भले ती आपल्या डोळ्यांना दिसत नसेल पण ती हाताला नक्कीच जाणवते आणि एक क्षणभर का होत नाही आपलं बोट तिथे थांबतंच. म्हणूनच सांभाळतानाच तुम्हाला समजूतदारपणा, शहाणपण किंवा सहनशीलता या गुणांचा वापर हा केला पाहिजे. बरं मग आता इथे असं होतं की मी एकटीनेच किती वेळा करायचं हे सगळं, समोरचा काय दरवेळेला मला हेच करत राहणार का
आणि मीच सगळं समजूतदारपणा दाखवत राहायचं का, तर असंही नाही. याच वेळेला तुमच्या मध्ये कणखरपणा आणि स्वाभिमान जपण्याची वृत्ती पण पाहिजे, असंही तो सांगतो. म्हणजेच काय करायचं, ते या सर्व गुणांचा समन्वय आपल्याला कसं साधता येईल हे बघा, असं गाहा सतसई सांगते. व्यवहार चातुर्य हा गाहा सतसईच्या आणखीन एका बलस्थानाचा उल्लेख मला करावासा वाटतो. गाहा सतसईमध्ये इतके सोपे सोपे वागणुकीचे नियम सांगितलेले आहेत की जे आपल्याला व्यवहार चातुर्यामध्ये नक्कीच गृहीत धरता येतील. त्याचबरोबर आजच्या युगातला जो अगदी कळीचा मुद्दा आहे, कोणता, वुमन एम्पॉवरमेंट किंवा स्त्री सबलता, त्याविषयी सुद्धा आपल्याला गाथा खूप काही सांगते. गाहा सतसईचा जर काळ आपण बघितला तर पहिलं शतक असं आहे, ज्या काळामध्ये स्त्रियांना फारशी मोकळीक नव्हती असं म्हटलं जातं. त्या काळामध्ये या गाहा सतसईमधल्या ज्या नायिका आहेत, त्या नायिका त्या नायकाला असं म्हणताना दिसतात की अरे निर्लज्जा, तुला कोणत्या गुन्ह्यांची मी क्षमा करू? आधी केलेल्या, आता करतोयस त्या, की पुढेही करत राहणार आहेस त्या? म्हणजे इथं तिने नेमकं काय केलं की तिची जी मनाची घालमेल आहे ती तर तिने सांगितलीच, पण त्याचबरोबर मी हे तुझं सगळं सहन करतेय हे पण तिने तिथे सांगितलं. म्हणजे मी सहन करतेय हे पण तिने तिथे दाखवून दिलं. पण गाहा सतसईचं आणखीन एक महत्वाचं जे विशेष मला वाटतं, ते गाहा सतसईला जो आजकालच्या भाषेत म्हणायचं असेल तर सायकॉलॉजीचा जो आधार दिलेला आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. गाहा सतसईमध्ये ज्या विविध स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे, चित्रण केलेलं आहे, त्या चित्रणामध्ये आपल्याला या मनोव्यापाराच्या अनेक भूमिका आपल्याला दिसून येतात. आत्ताच मी सांगितलं की स्वाभिमान ती स्त्री आपली दाखवून देते की मला काही समजत नाही असं नाहीये, पण त्याच वेळेला आपल्या पतीला कसं वठणीवर आणायचं हे सुद्धा त्या स्त्रीला माहिती आहे. आणि म्हणून एक गाथा असं म्हणते की त्या स्त्रीला हे नक्कीच माहिती आहे की आपल्या पतीला जर आपल्याला काही सांगायचं असेल तर ते एकांतात सांगितलं पाहिजे, सगळ्यांच्या समोर नाही. आणि ते त्याच्याकडनं कसं मान्य करून घ्यायचं हे तिला बरोबर समजतं. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला आपलंसं करून घेणं, समोरच्या व्यक्तीला आपलं मत कशा पद्धतीने पटवायचं, ती पद्धत, या सगळ्यांवरचा विचार हा गाथा सप्तशतीमध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. त्याचबरोबर पती आणि पत्नी हे दोघंही एकमेकांचा स्वाभिमान सांभाळताना दिसतात. जेव्हा पत्नी जेव्हा आपल्या गरीब पतीकडे बघते आणि जेव्हा तिला असं दिसतं की आपले सगळे नातेवाईक थाटमाट करून येत आहेत, तर आपल्या पतीला या गोष्टीचं वैषम्य वाटू शकेल असा विचार मनात येऊन ती पत्नी आपल्याच नातेवाईकांवरती अतिशय रुष्ट होते, रागवते, असंही इथे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर म्हणजे अशा आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या बाजू ज्या आहेत, वेगवेगळ्या भावना ज्या आहेत, त्या सर्व भावनांचा विचार या गाहामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. एका गाथेमध्ये एक आई आपल्या मुलीला सांगते की अगं, तारुण्य हे नदीच्या पुराप्रमाणे आहे, पुढे गेले की ते मागे येत नाही परत, त्यामुळे तुला संयमाने काम घ्यायला पाहिजे. सारखं रागवणं, रुसणं बरोबर नाही. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर रबर तुम्ही ताणलं तर ते तुटतं आणि ते परत जोडता येत नाही. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे तापवून गार केलेलं पाणी हे परत मूळ चवीला प्राप्त होत नाही. त्यामुळे इथे आई सांगते की अगं, तू जास्त ताणू नको, हे तुझ्या नातेसंबंधामध्ये जो काही एक ताण आलेला आहे तो जास्त ताणू नकोस, ताणलंच तर तुटेल, त्यातनं निष्पन्न काहीच होणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण गाथा सप्तशतीचा
विचार करतो, तेव्हा खूप वेळा हा प्रश्न पडतो, की का बरं या काव्यशास्त्र टीकाकारांनी या गाथा सप्तशतीला केवळ शृंगारिक, शृंगारिक आणि शृंगारिक म्हटलं? तर त्याचं एक महत्त्वाचं कारण मला असं दिसतं, की साहित्य दर्पण सारख्या ग्रंथामध्ये जेव्हा संकेतस्थळांची सूची दिलेली आहे, त्या संकेतस्थळांमध्ये नदीचा काठ, तलावाकाठी किंवा पडकी मंदिरं, पडकी घरं किंवा जंगल यासारख्या स्थळांचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो आणि त्यामुळे कदाचित त्या स्थानांचा उल्लेख तिथे असल्यामुळे कदाचित या टीकाकारांना असं वाटलं असावं, की इथे केवळ शृंगार रसाच्या दृष्टिकोनातूनच गाहा सतसईची रचना झाली असावी. पण असं नाहीये. गाहा सतसईमध्ये पौराणिक संदर्भ आहेत. श्रीकृष्णाचा उल्लेख तर खूप सुंदर आलेला आहे. मधुमथन असं त्याला तिथे शब्द वापरला आहे आणि तिथे असं म्हटलंय की रवीने ताक घुसळल्यानंतर ताक तुझ्या अंगावरती जसं उडलेलं दिसावं त्याप्रमाणे विंध्य पर्वतावरती पांढरे ढग जमा झाले आहेत. तो काळा पडलेला विंध्य पर्वत हा तुझ्या अंगावर ताकाचे किंवा दह्याचे थेंब उडालेल्या श्रीकृष्णाप्रमाणे मधुमथनाप्रमाणे हा विंध्य पर्वत दिसतोय. बघा किती सुंदर कविकल्पना इथे वापरली आहे. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला पौराणिक संदर्भ पण दिला आणि त्याच वेळेला आपल्याला त्यांनी विंध्य पर्वताचं वर्णन सुद्धा अतिशय सुंदर रीतीने केलेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे गाथा सतसई हा ग्रंथ खरंच वाचनीय आहे आणि म्हणून मगाशी मी सुरुवातीला म्हणलं की प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा असा आहे. इतकी सुंदर निसर्ग दृश्य आहेत, इतकी सुंदर सुभाषितं आहेत त्याच्यामध्ये. आता इथे सुभाषित म्हणजे केवळ उपदेशपर वचन असा नाही घ्यायचा आहे आपल्याला. तर सुभाषित याचा अर्थ इथे जे चांगल्या प्रकारे ज्याच्यावरती भाष्य केलं आहे, जे चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे, त्याला इथे मी सुभाषित म्हणते. त्यामुळे इथे आपल्याला या ग्रंथामध्ये या गाहा सतसई या काव्यामध्ये खरोखरच खूप सुंदर अशी रचना, सुंदर असे शब्दप्रयोग आपल्याला दिसून येतात. जाता जाता एक उदाहरण मला नक्की सांगायला आवडेल, की शंकर आणि पार्वती यांचा विवाह आता मी मनोव्यापाराचा उल्लेख केलाच होता. तर पती पत्नींनी एकमेकांना समजून घेणं हा खूप महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यामध्ये असतो. तर जेव्हा शंकर आणि पार्वतीचा विवाह होतोय तेव्हा पाणी ग्रहणाच्या वेळेला शंकर आपल्या हातातलं वासुकीचं जे कंकण आहे, वासुकी सर्पाचं जे कंकण आहे ते बाजूला सारताना दिसतो. का बरं? सर्प ही आपल्याकडे अमंगल अमंगल असं चिन्ह मानलं जातं आणि त्याचबरोबर पार्वतीला कदाचित त्याची घृणा वाटू शकेल किंवा तिला भीती वाटू शकेल असा विचार करून, पार्वतीने काहीच सांगितलेलं नाही त्याला, तरी सुद्धा शंकराने असा विचार करून हे वासुकीचं कंकण बाजूला सारलं. यामुळेच किंवा या कृत्यामुळेच पार्वतीच्या सख्यांना पार्वतीचं सौभाग्य कळालं असा उल्लेख या गाहा सतसईमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे एकमेकांचं मन समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते इथे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मांडताना दिसतं. त्यामुळे मी तर म्हणेन की प्रत्येकाने गाहा सतसई मुळातून वाचण्याचा अनुभव हा घेतलाच पाहिजे आणि तो अनुभव खरोखरच अविस्मरणीय असा असतो, हेही आपल्याला त्यामुळे लक्षात येऊ शकतं. मला वाटतं मी इथे थांबते. वा, राजश्रीताई, खरं तर हा सगळा विषय इतका मोठा आहे आणि गाथा सप्तशतीपासून तुम्ही जे जे सगळे विषय मांडलेत, विशेषतः महाराष्ट्र प्राकृतातलं जे वाङ्मय आपल्याला माहीत नव्हतं त्याचा एक परिचय तुम्ही खऱ्या अर्थाने करून दिला.
त्यामुळे गाहा सतसई आणि महाराष्ट्री प्राकृतातील वाङ्मय या विषयावर डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचं व्याख्यान आपण आज ऐकलं. आणि मंडळी, उद्यापासून सीमावर्ती भागातल्या ज्या मराठीसाठी कार्य करणारे संस्था आहेत त्यांच्या कार्याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत. उद्याच्या कार्यक्रमात सरस्वती वाचनालय बेळगाव याच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचं कार्य जाणून घेणार आहोत. राजश्रीताई, खूप धन्यवाद. आज या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि खरंच मनापासून आभार की अशा वेगळ्या विषयाचं ज्ञान, मार्गदर्शन हे तुमच्याकडून आम्हाला घेता आलं. महाराष्ट्र मलाही शासन तुमचे आभार मानावेसे वाटतात की या विषयावरती, कारण माहिती असत नाही लोकांना आणि तिथपर्यंत कसं पोचायचं हेही कधी 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 माहिती नसतं. तर त्याच्यासाठी एक हा तुम्ही चांगला मार्ग त्यांना दाखवला, याबद्दल तुमचे शतशः आभार. खरंच आहे. आणि महाराष्ट्र शासनाने, मराठी भाषा विभागाने हा विचार केला आणि त्यामुळेच खरं तर हा विषय आपण लोकांसमोर मांडू शकलो. त्यामुळे येस. खूप वेगळी अशी व्याख्यान मला गेली 4 दिवस जे प्रेक्षक आपले श्रोते आहेत ते ऐकतायत आणि त्याचं जे ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतंय. त्यामुळे खूप महत्वाचा विषय आपल्याला मांडता आलाय. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिजात मराठी हा कार्यक्रम आपण रोज संध्याकाळी 4 वाजता अनुभवतो आहोत. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. राजश्रीताई, खूप धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.